हाय, नमस्कार. प्रवीण काळे. आज दिनांक 28 डिसेंबर 2025, वर्षाचा शेवटचा रविवार. आजच्याच लोकरंगात आलेल्या संजीव खांडेकर या महाभाग लेखकाने तिसरा हेलिक्स हे सदर उतरवलेलं लेख असतो, कुठला सदर नाही वा कुठली लेखमालाही नाही. खांडेकरांनी कम्युनिस्ट चळवळीला 100 झाली म्हणून हा लेख उतरवलेला. माझ्या माध्यमिक शालांत सत्रात माझाही खांडेकरांच्या डाव्या चळवळीतला मध्ये सहभाग असलेला, म्हणून 80-90च्या दशकात डाव्यांच्या प्रभावाखाली मुलगी झाली हो या पथनाट्यापासून एकांकिकेपर्यंतचे साक्षीदार असलेलो. डाव्यांच्या प्रभावापासून मी कधी उजव्या प्रभावाखाली आलो कळलंही नाही. इथे बाबरी मस्जिद. पण या सर्व जडणघडणीत डावे कधी मान डोकावून खुणावत असलेले लेखकाने तिसरा हेलिक्स म्हणजे पर्यावरण, सांस्कृतिक, सामाजिक अँगल, शक्ती हे पैलू दाखवलेला. DNA जसे दोन घटक, 2 हेलिक्स असतात, तसा तिसरा हेलिक्स हा लेखात उतरविलेला. समाजाचे शरीर मन बदलवणारे हे साम्यवाद डावे विचारसरणी सध्या तरी देशात लोप पावलेली, पण पावलोपावली तिची गरज भासत चाललेली असो. लेख मनाला हेलावून सोडला होता, पण तरी आपल्यापर्यंत तो पोचवण्यासाठी सरसावलो. ऐकूया मग लेख तिसरा हेलिक्स. लेखक संजीव खांडेकर, अभिभाषक प्रवीण काळे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दीनिमित्त यापूर्वी अनेक मोठमोठ्या लोकांचे विविध लेख विविध भाषांतील नियतकालिकात गेले काही महिने प्रसिद्ध होत आहेत. ते अभ्यासपूर्ण, सखोल आणि एका मोठ्या प्रवासाचा आढावा घेणारे आहेत. साधारणपणे 1920च्या आसपास मार्क्सवादी विचाराने व रशियातील बोल्शेविक राज्यक्रांतीच्या चमत्काराने प्रभावित होऊन जगभर विविध देशात त्या देशांचे साम्यवादी पक्ष जन्माला आले. आपल्याकडेही कॉम्रेड घाटेंच्या उपस्थितीत कानपूरला औपचारिकपणे स्थापन झालेल्या 1925च्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आधी M.N. रॉय यांनी ताश्कंदला 1920मध्ये स्थापन केलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या जन्माची कहाणी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. अनेकदा लिहायला बसण्यापूर्वी किंवा चित्र काढण्याआधी माझ्या कानात कुठले तरी गाणे, एखादी धून किंवा लकीर वाजू लागते. संगीत आणि आपल्या शरीरातील संज्ञा प्रवाहाचे एक जैविक नाते असते असे अनेकांना वाटते, आणि हे नाते किती दृढ व आतून विणलेले असते हे ऑलिव्हर सॅक्सच्या लिखाणामुळे मला स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज हा लेख लिहिताना सुमारे 35-40 वर्षांपूर्वी ऐकलेले ज्योती म्हापसेकर यांनी त्यांच्या क्रांतिकारक मुलगी झाली हो या नाटकाच्या प्रयोगापूर्वी गायलेले, लालबावटा कलापथकासाठी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं जग बदल घालूनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव या गाण्याची लकीर माझ्या कानात पुन्हा पुन्हा का वाजती आहे. समुद्राची गाज ऐकावी तसा अनुभव काय येतो आहे. हे गाणे पहिल्यांदा ऐकले त्यावेळी शरीर मनात उठलेल्या लाटा पुन्हा काय ऐकू येत आहेत असे मला आश्चर्य वाटले. पण त्याचबरोबर 100 वर्षांच्या कम्युनिस्ट पक्षांच्या वाटचालीत व त्याआधी मार्क्सवादी विचाराने रोवलेल्या विचारबीजांमुळे आपल्या अवतीभोवती साऱ्या जगतातच अशी कशी क्रांती घडून आली आहे याचा थोडाफार अंदाज येऊ लागला. कम्युनिस्टांनी आपल्या शरीर मनात सर्वदूर आणि सर्व काळ बदल केले आहेत याची जाणीव झाली. कम्युनिस्टांनी आपले बघणे बदलले, ऐकणे बदलले, जगणे आणि कदाचित मरणेही बदलले. कम्युनिस्टांनी डाव्यांनी आपल्या जीवनाचे अस्थेटिक सौंदर्यशास्त्रच बदलले. सौंदर्यशास्त्र म्हणजे काय? काय सुंदर, काय क्रूप, काय चांगले, काय वाईट हे ठरवणारे तत्त्वज्ञान. पण मुळात सौंदर्य हा सापेक्ष भाव असल्याने काय सुंदर आहे या प्रश्नापेक्षा आपण काय सुंदर मानतो किंवा काय कुरूप मानतो हे कोण ठरवते हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आपली संवेदना काय पाहून आनंद घेते किंवा अस्वस्थ होते हे कोण ठरवते. कोणत्या कलेला उच्च व कोणत्या कलेला निम्न मानायचे. या पारंपरिक रचनेचे राजकारण काय? सौंदर्यशास्त्र म्हणजे आपल्या पाहण्याच्या, ऐकण्याच्या, अनुभवण्याच्या, जगण्याच्या पद्धतीची राजकीय रचना. डाव्यांनी ही रचना उलथवली, उधळली, बदलली आणि आपल्या जीवनाचा अवकाश नव्या प्रकाशाने उजळवला. पारंपरिक सौंदर्यशास्त्र सौंदर्याचे सार्वत्रिकीकरण करते, सौंदर्य कलातीत आहे असे रुजवते.
मार्क्सवादाने विचारले, कोणाचे सौंदर्य, कोणत्या वर्गाचे आणि कोणत्या काळाचे? कम्युनिस्ट पक्षाने हा प्रश्न तळागाळापर्यंत पोचवला. सौंदर्य निरपेक्ष नसून ते राजकीय आहे हा विचार मांडला. डाव्यांनी ओळखले की सौंदर्यशास्त्राची रेषा मानवी मज्जा रज्जूचा मेरुदंड आहे. इडा, पिंगला आणि सुषुम्ना प्रस्थापित करणारी शक्ती आहे. नव्या मणक्यांच्या माळेतील भुजंग रूपातील कुंडलिनी आहे. स्फुल्लिंग आणि चेतनेच्या प्रवाहाची जाणीव आहे. पारंपरिक उजव्या रूढी आणि चालींच्या आच्छादनात गुदमरून गेलेली साऱ्या समाजाची कुंडलिनी नव्या कलाप्रवाहाच्या लाटा उठवत जागृत करण्याचे काम डाव्यांनी केले. इप्टा असो वा प्रोग्रेसिव्ह रायटर्स ग्रुप असो, नवसंवेदनांचे मोह डाव्यांनीच उठवले. केवळ इथेच नाही तर जगभर उठवले. सहज नजर टाकली आणि 100-125 वर्षात जगात काय व कोणी बदलले याचा विचार केला तर कोणती नावे समोर येतात? पाब्लो पिकासो, दिएगो रिव्हेरा, फ्रिडा काहलो, काथे कोलविच, जॉर्ज ग्रोस, हॅना हॉक, बर्टोल्ट ब्रेक्ट, पाब्लो नेरुदा, सार्त्र, काम्यू, लँगस्टन, ह्युजेस, मार्केस, हुवर्ट, फास्ट, मॅक्झिम गॉर्की, स्टाइनबेक, पॉल राफ्सन, वुडी गुथेर, सीगर, शोस्टाकोविच, हंस आइसलर, अमृता शेरगिल, मुल्कराज आनंद, फैज साहिर, इस्मत चुगताई, अमृता प्रीतम, महाश्वेता देवी, वरवरा राव, सत्यजित रे, ऋत्विक घटक, मृणाल सेन, श्याम बेनेगल, कुंदन शाह, उत्पल दत्त, हबीब तन्वीर, सफदर हाशमी, सलील चौधरी, हिमांग बिश्वास, इमाम हुसेन, चित्तप्रसाद. किती नावे! चित्रसंगीत, साहित्य, कला, सिनेमा, कविता, नाटक किंवा नृत्य देखील. अनेक जण आणि अनेक जणी, प्रत्येकाने त्या त्या क्षेत्रात उलथापालथ केली. रूढी, प्रथा आणि सौंदर्यशास्त्राचे हजारो वर्षांचे इमले ध्वस्त केले. नवे मार्ग शोधले. मनात विचार असा येतो की हे जे सगळे लिजेंडरी बदल घडले त्यात आपल्याला फक्त डाव्यांचीच नावे का दिसतात? कम्युनिस्ट, मार्क्सिस्ट आणि दलित क्रांतिकारीच काय भेटतात? कुठे गेले सगळे उजवे आणि उच्च कलावंत? कम्युनिस्ट पार्टीने काय दिले याचा विचार करता अण्णाभाऊंची प्रतिभा वापरून मगरीने गिळलेले माणिक परत दिले असेच म्हणावे लागते. राजा रविवर्मा किंवा आणि कुणी चितारलेली रमणीय, कमनीय रंभा, रती, अप्सरा, अहल्या अथवा अनसूया, सीता किंवा पार्वती, लक्ष्मी किंवा रिद्धी आणि सिद्धी, विवस्त्र किंवा अलंकाराने नटलेली स्त्री प्रतिभा सुंदर नव्हती काय? होती आणि आहे. त्यांनी काढलेली गरीब, जाचलेली स्त्री किंवा पुरुष करून वाटत नाही काय? वाटत असतीलही, पण केवळ सुंदर, करुणाजनक. हिला भूक का लागली, हिला कोणी व का नाडले, शोषण का आणि कुणी केले या प्रश्नाचा पत्ताच नाही. प्रश्न विचारला गेलास तर जय श्रीरामची आरोळी ठोकावी, सियावर रामचंद्र की जयचे नारे द्यावे, फारच झाले तर गणपती बाप्पा मोरया म्हणून मोकळे व्हावे. सध्याच्या व त्यावेळीच्या स्थितिवादी सौंदर्यकरणाला संसदेत चपराक देणारी कला किंवा साहित्य निर्माण करण्याची धमक या कम्युनिस्ट पार्टीच्या कलावंतात होती. चित्तप्रसादांनी काढलेली स्त्री दुष्काळात होरपळलेली, दारिद्र्यात पिचलेली, हाडाचा सांगाडा उरलेली, मरणासन्न विजून गेलेली स्त्री होती, पण ती प्रश्न विचारत नव्हती. चित्तप्रसादांच्या प्रत्येक रेषेत एक प्रश्न होता. तो इतका बोचरा होता की 1943 साली प्रकाशित झालेल्या हंगरी बंगाल या चित्रसंग्रहावर ब्रिटिश सरकारने बंदी आणली, प्रती जप्त केल्या, वुडकट्स ताब्यात घेतले. कम्युनिस्ट सौंदर्यशास्त्राचा हा क्रांतिकारी बदल, हा केवळ शैलीचा, तंत्राचा बदल नाही, हा आपल्या पाहण्याच्या पद्धतीचा, आपल्या अनुभवण्याच्या संवेदनेचा बदल आहे. स्लॉवॉय झिझेक म्हणतात, विचारसरणी किंवा सौंदर्यशास्त्र म्हणजे केवळ विश्वास किंवा कल्पना नव्हे, तर विचारसरणी हा आनंदाचा मार्ग आहे. विचारसरणीमध्ये भोगाची, आनंद उपभोगण्याची सोय आहे. सोप्या भाषेत ती म्हणतात, आपण अन्यायी अवस्थेत राहतो हे आपल्याला माहीत असते, पण तरीही आपण त्या अवस्थेतून आनंद घेतो, कधी वेदनेचा तर कधी अचेतनाचा, पण आनंद नक्की. हा आनंद आपल्याला वर्गवादी समाजात, पितृसत्ताक कुटुंबात, जातीयवादी व्यवस्थेत आरामात राहू देतो. आपल्याला वाटते असेच आहे, असेच चालायचे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे ही धारणा दृढ होती आणि अशा समाजातील प्रस्तावित कला या आनंदाची व्यवस्था करते. प्रश्न पडत नाहीत म्हणून विचारले जात नाहीत. काय दाखवते यापेक्षा कला आपल्याला काय अनुभवायला लावते हे महत्त्वाचे आहे. रविवर्माच्या चित्रातली गरीब स्त्री इतकी सुंदर असते की आपण अपराधीपणाशिवाय त्या गरिबीचा आनंद घेऊ शकतो. हॅना अरेंडची सामान्यतेची भीषणता किंवा भीषण सर्वमान्यता ही कल्पना म्हणूनच महत्त्वाची आहे.
भयंकर गोष्टी करण्याकरता राक्षस होण्याची गरज नाही, फक्त प्रणाली पाळायची आहे. विचार न करता काम करायचं आहे. विचार न करता केलेले काम अविचारी काम ठरत नाही. गाझामध्ये रोज मरणाऱ्या हजारो लहान मुलांच्या, बायकांच्या, तरुणांच्या हताश किंकाळ्यांचा आवाजच आपल्या कानावर पडत नाही. युद्धाचे व्हिडिओ किंवा जखमी असहाय लोकांचे फोटो एक स्पेक्टॅकल बघायची, ऐकायची गोष्ट म्हणून पाहिले जातात. झिझेक हीच कल्पना पुढे नेतात. अरेंडच्या विवेचनानुसार नाझी अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातून एक प्रकारचा आनंद मिळत होता. जबाबदारीतून मुक्तता, विचार न करण्याचे सुख आणि प्रणाली चालवण्याचे यांत्रिक समाधान हाच विचारसरणीचा भयंकर कृत्य करण्यातला आनंद. मग जमावाने एखाद्याला मारणे असो वा जमावाने ट्रोल करणे असो, जागोजाग शांतता कोर्ट चालवायचे प्रयोग करत येणारे बाईंचे कोसळणे किंवा रडणे पाहणे ही आनंदाची गोष्ट होती. कम्युनिस्टांनी या आनंदाच्या दुधात विरजण टाकले, मिठाचा खडा टाकला. जगभरच्या डाव्या कलावंतांनी कलेची व्याख्याच बदलून टाकली. इप्टाच्या 1943च्या नवांसारख्या नाटकातून जेव्हा मुझे भात दो, मी भुकेली आहे असे म्हणणारी स्त्री रस्त्यावरील नाटकात अवतरली, तेव्हा तिने नाटकच नव्हे तर नाट्यगृह आणि प्रेक्षकही बदलली. भरजरी कपड्यातील उच्च वर्गातील रसिकाला प्रेक्षक म्हणून मागे ढकलले. गोरगरीब, दलित, कामगार या नाटकांचा नुसता प्रेक्षकच बनला नाही, तर या नाटकानंतर पुढे काय असा प्रश्न विचारू लागला. ही कला नाटक संपल्यावर, गाणे ऐकल्यावर, सिनेमा पाहून घरी आल्यावर, नृत्य थांबल्यावर, चित्रप्रदर्शन पाहून झाल्यावर घरीदारी, काष्टी, पाषाणी पुन्हा पुन्हा दिसू लागली, बरोबर राहू लागली. तळागाळातच ग्रासरूट्समध्ये ताकद कशी आहे याचा प्रत्यय देऊ लागली. अन्याय व्यवस्थेची समज देऊ लागली. त्यामुळे असहाय नव्हे तर सामान्य माणसाला कृतिशील बनवू लागली. ब्रेकच्या म्हणण्यानुसार कला हा वास्तव प्रतिबिंबित करणारा आरसा नसून तो हातोडा आहे, जो नववास्तव निर्माण करण्यासाठीचे घाव घालतो. जग बदल घालूनही घाव हा बाबासाहेबांचा नारा म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कलाकृती पाहत होती. रिचर्ड लिऑन्टीन हे जैवशास्त्रज्ञ हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते, मार्क्सवादी होते. त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी द ट्रिपल हेलिक्स हे पुस्तक एक महत्त्वाची कल्पना मांडते. म्हणजे असे की पारंपरिक विज्ञान DNA ला डबल हेलिक्स म्हणून समजून घेते. 2 वेटोळी पण एकूण 46 गुणसूत्रांची. ही गुणसूत्रे त्या जीवाचा जीवनप्रवास ठरवतात. DNA सर्व काही. जणू नियतिवादाचाच पुनरुच्चार. जात पात, वंश, रंग या व्यवस्थेसाठी विज्ञानाचे जणू नवे कवाड. पण लिऑन्टीन विचारतात, DNA पुरेसे आहे काय? ते म्हणतात नाही. तिसरा घटक आहे, तो म्हणजे पर्यावरण. जीव म्हणजे DNA अधिक पेशी अधिक पर्यावरण. हे 3 घटक सतत परस्पर संवाद करतात, त्यातून जीवन उभे राहते. पण पर्यावरण म्हणजे केवळ निसर्ग नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि म्हणून राजकीय मॅट्रिक्स. म्हणजे हे पर्यावरण हाच तिसरा हेलिक्स. या तिसऱ्या हेलिक्समध्ये सौंदर्यशास्त्र एक सक्रिय राजकीय शक्ती म्हणजे जीवनाचे तिसरे अपरिहार्य परिमाण असते. डाव्यांनी या परिमाणावर घाव घातला. वर्गवर्चस्वात मोडणी राख भीमाचे नाव असा हकारा दिला. समाजाचे शरीरमन बदलले. एका अर्थाने जैवशास्त्रीय ढवळाढवळ केली. नवा माणूस घडवण्याच्या प्रयत्न केला. सौंदर्याची नवी रेषा कॅनव्हासवर या टोकापासून त्या टोकापर्यंत ओढली. ही रेषा 100-125 वर्षातील डाव्या चळवळीच्या क्रांतीचा मुख्य कथा आहे आणि उजव्यांचा पोटशूळ आहे. शब्दमर्यादेच्या परिघात या सर्व संकल्पना विशद करणे कठीण आहे. पण लिऑन्टीनमुळे मला श्रीपाद अमृत डांगे या महानुभावाची आठवण येणे स्वाभाविक आहे. वि.का. राजवाडे या प्रख्यात इतिहासकारांनी भारतीय मीमांसा संस्थेचा इतिहास हे प्रगाढ विद्वत्तापूर्ण व वाजवी संदर्भ आणि तथ्य असलेला जबरदस्त ग्रंथ लिहिला. 1929 सालची गोष्ट आहे. ते पुस्तक प्रसिद्ध करणे एकूण सामाजिक परिस्थिती पाहता अशक्य असूनही डांगेंनी पाठपुरावा करून ते प्रकाशित करून घेतले. त्याला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेने संबंध पुस्तकाला, त्यातून मांडलेल्या संदर्भाला आणि तथ्यांना पूर्णतः नवे भान आणि परिमाण दिले. अत्यंत प्रगल्भतेने लग्नसंस्था पवित्र नसून प्रथम सामाजिक व नंतर राजकीय कशी आहे याचा उहापोह केला. ती सनातन नसून ऐतिहासिक आहे अशी मांडणी केली. लग्नसंस्था अस्तित्वात येण्याचे कारण मालमत्तेच्या हस्तांतरणाचे नियंत्रण, वारसा ठरवण्याचे साधन, स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याचा व कुटुंब हे आर्थिक एकक म्हणून विकसित करण्याचा मार्ग यातच कसे दडले आहे हे उलगडून दाखवले. डांगेंनी थेट मार्क्स आणि एंगल्सच्या
द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट या पुस्तकातील बहुचर्चित सिद्धांताशी राजवाड्याच्या पुराव्यांचा संबंध प्रस्थापित करून दाखवला. जेव्हा खाजगी मालमत्ता निर्माण झाली तेव्हा तिचे हस्तांतरण नियंत्रित करण्यासाठी कुटुंब आणि लग्न या संस्था निर्माण झाल्या. लग्नाच्या तथाकथित पवित्रतेला डांगेंनी राजकीय प्रश्नांचा संदर्भ दिला. 1929ची परिस्थिती सोडा, आजही लग्नसंस्था धर्माशी, हिंदू संस्कृतीशी जोडली गेली आहे. लव जिहादचे नारे रोजचेच आहेत. सुधारणांचा स्वीकार परंपरेच्या कुंपणातच करण्याचा प्रघात आहे. अशा वेळी डांगे म्हणतात, समाज बदलायचा असेल तर कुटुंब संस्था बदलायला हवी, केवळ कायदे किंवा शासन नव्हे. संस्कृती हा निर्मित कन्स्ट्रक्ट आहे, त्याला इतिहास आहे आणि ज्याला इतिहास आहे ते बदलले जाऊ शकते असा सौंदर्यशास्त्राचे पुनर्वाचन करणारा दृष्टिकोन ती प्रस्तावना वाचल्यावर मिळतो. डाव्या स्त्रीवादी विचारांचा पाया घडवण्याचे सामर्थ्य त्यात जाणवते. साहित्य, कला आणि नवसंस्कृतीचा नवा तिसरा हेलिक्स जन्माला येतो व येऊ शकतो याचे येथे डोळस आकलन होते. तिसरा हेलिक्स ही जगभराच्या डाव्यांनी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सररिअलिस्टिक किंवा दादावाद्यांनी आणि अगदी अलीकडच्या मेटा मॉडर्निझम किंवा त्यातही पलीकडच्या हायपर मॉडर्निझमच्या डाव्या कलावंतांनी आपल्याला दिलेली नवसौंदर्य शास्त्राची रेष आहे, नव्या जनुकाची मेख आहे. तिचे भान आपण ठेवले पाहिजे. सद्य परिस्थिती पाहता, विशेषतः नवभांडवलशाहीच्या समर्थक मुखंडाची अरेरावी किंवा त्याचे राखणदार बाउन्सर्स धर्मांध उजव्या पक्षांनी केलेली मुस्कटदाबी पाहता तुकारामाची गाथा बुडवण्याचा प्रसंग पुन्हा येणारच नाही याची खात्री नाही. अशा परिस्थितीत डाव्यांची सौंदर्यरेषा अधिक ठळक करत जाण्याशिवाय पर्याय नाही. बिनीवर घाव घेऊन धनदांडग्या धर्मांध उजव्या शक्तींच्या कर्दमात रुतलेला ऐरावत बाहेर काढणे आणि डाव्यांच्या शतकप्रतीची शिदोरी सरळपणे वापरणे हाच उपाय योग्य ठरेल. धन्यवाद.